आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परिधान करण्यात येणारा पोशाख मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शाही वस्त्र पाठवलीत। उठावदार रंग, रेशमी वस्त्र, आकर्षक नक्षीकाम असलेली वस्त्र आचार्य तुषार भोसले यांनी मंदिर समितीच्या कडे सुपूर्द केलेली आहेत। या पोशाखाबद्दल जाणून घेत समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि तुषार भोसले यांच्याशी संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा साजरा होतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत आणि त्यासाठी हे वस्त्र देवासाठी आणि माता रुक्मिणीसाठी या ठिकाणी आलेलं आहे। आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचा हा पोशाख मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। आपण या पोशाखाबद्दल महाराजांकडून माहिती घेऊया। महाराज, कशा प्रकारचा पोशाख आहे? अतिशय सुंदर असा नक्षीकाम केलेला यावेळेस पोशाख आलेला आहे। आपण जर देवाचं सवळं जर पाहिलं तर हे संपूर्ण सगळं सवळं अतिशय एम्ब्रॉयडरी केलेलं आहे। यावर अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि वरचं जे आपण सगळं वस्त्र बघतो हे सगळं बनारस रेशम आहे। अतिशय उत्तम रेशम वापरलेला आहे। जी साडी आहे ही खास येवला येथून, येवला सिल्क आपण ज्याला म्हणतो, ज्याला पैठणी आपण म्हणतो, ती पैठणी आणलेली आहे। यावर्षी अतिशय भरभरीत असा आषाढी एकादशीला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडून आज श्री विठ्ठलाला व माता रुक्मिणीला देणार आहेत। परब्रह्म पांडुरंगाची आणि जगज्जननी आई साहेबांची सेवा या निमित्ताने घडतीये। पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः रंग पोशाखाचे निवडलेले आहेत। मागच्या वर्षी त्यांनीच निवडला होता आणि या वर्षी सुद्धा त्यांनी स्वतःच लाल आणि केशरी रंगाची रंगसंगती तुम्ही निवडा अशा सूचना दिल्या होत्या आणि त्यांच्या सूचनेनुसारच या वर्षीचा पोशाख तयार करण्यात आला। जवळपास 2 महिन्याचा कालावधी या सगळ्या प्रक्रियेसाठी लागला आणि अतिशय सुंदर पोशाख या वर्षीचा तयार झालाय। आमच्या सगळ्यांचे डोळे आसुसलेले आहेत की एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दिव्य दर्शन या पोशाखामध्ये जगभरातल्या भाविकांना घडावं। तर आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून हा पोशाख तयार करण्यात आलेला आहे। पोशाखाची संगती देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली माहिती दिली आहे, अशी माहिती आपल्याला आता मिळालेली आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।